पेपर कसा येणार आहे, काय पॅटर्न यायला लागला आहे, हे जे टाईप्स आहेत ते पूर्वीच्या पेपरमध्ये अजिबात नव्हते. स्टेटमेंट टाईपचे क्वेश्चन्स वगैरे हे JEE मेनला असायचे पूर्वी, नीटला कधी यायचे नाही. आणि बायोचा पेपर सोडवत सोडवत मुलं खाली गेलेत, एंडला गेलेत. आणि एंडला बघा व्हॉट इज अ टाईप ऑफ क्वेश्चन्स, सो हॉरिबल. आणि ती विद्यार्थ्यांची तिथं जे काय ब्रेनचं युटिलायझेशन झालं असणार आहे ते प्रचंड प्रमाणात झालं असणार युटिलायझेशन. मग समजा सर्वांनी या प्रकारची तयारी जर करायला चालू केले एक्सेप्ट यू, तर डेफिनेटली आपल्याला प्रॉब्लेम पुढच्या वर्षी येऊ शकतो. गुड इव्हनिंग. काल जो नीटचा एक्झामचा पेपर झाला 4 मे 2025, तो क्वेश्चन पेपर तुम्हाला या ठिकाणी आपण एक कॉपी प्रिंट करून दिलेली आहे. तर त्या क्वेश्चन पेपरच्या ॲनालिसिस रिगार्डिंग आपण आज इथं मीटिंग श्रद्धाच्या वतीनं आपण इथं कंडक्ट करतो आहे. ॲनालिसिस ऑफ क्वेश्चन पेपर आणि आपल्याला काय प्रिकॉशन या नीटच्या प्रिपरेशनमध्ये घ्यावी लागणार. तर ह्या मिटिंगच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आदरणीय MS पाटील सर, कौंदाले मॅडम, पवार मॅडम, अभिषेक सर, सृष्टी मॅडम आणि जे अतिशय नीटच्या तयारीमध्ये आपण एक डॉक्टर होण्याची जी स्वप्न तुम्ही सगळेजण बघताय, त्यामध्ये आपल्याकडं 4 इयर प्रोग्रामचे विद्यार्थी आहेत. 11th सध्या शिकणारे जे की जस्ट 12th तुमची एंट्री झालेली आहे, असे सगळेच विद्यार्थ्यांना आपण एकत्र ह्या मीटिंगमध्ये आपण इथे एकत्र केलेला आहे. तर कालचा जो काय पेपर आहे क्वेश्चन पेपर 2024चा जो पेपर होता 2024, त्या पेपरमध्ये आपण एकंदरीत बघितलं तर जवळपास 720 आउट ऑफ 70 अक्रॉस द इंडिया 60 ते 70 विद्यार्थी गेल्या वर्षी होते. आणि मेरिट एम्सचा असो, गव्हर्नमेंट कॉलेजचा असो, ते अक्षरशः गगनाला भेटलं होतं मेरिट गेल्या वर्षी. आणि आपणही बऱ्याच मिटिंगमध्ये, पालक मिटिंगमध्ये याचा नेहमी चर्चा केलेली आहे की गेल्या वर्षी गव्हर्नमेंट मेडिकलचं आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये 635ला ॲडमिशन त्या ठिकाणी क्लोज गेल्या वर्षी झालेलं आहे. आणि त्यामुळे कदाचित यावर्षी मेरिट वाढेल का अशी देखील भीती नेहमी त्या विद्यार्थ्यांना, पालकांना वाटत होती. परंतु कालचा पेपर पाहिला तर अक्रॉस द इंडिया प्रचंड त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे काही 3 तास एक्झाम ते विद्यार्थी देऊन आलेत, त्या काळामध्ये अक्षरशः एक प्रकारचं त्यांच्यावरती इतकं प्रेशर त्या ठिकाणी जाणवत होतं. ते प्रेशर एक्झाम देऊन बाहेर आल्यानंतर अक्षरशः तुम्ही प्रत्येक सेंटरवर बघितलं तर जवळपास 500 सेंटर्सवरती ती एक्झाम अक्रॉस द इंडिया कंडक्ट केली गेली होती. तर त्या सगळ्या सेंटरवरती सगळे विद्यार्थी आपल्या पालकांच्या गळ्यामध्ये पडून ते अक्षरशः ओक्साबुक्शी रडताना तुम्हाला बघायला मिळतील. आणि आज गेली जवळजवळ काल 5 वाजता पेपर संपलेला आहे 2 ते 5 या वेळेमध्ये. तर संध्याकाळी 5:30, 6, 7 नंतर जे काय यूट्यूब चॅनेलवरती वेगवेगळ्या जे काय आपले सगळेच वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे जे काय डीन मंडळी आहेत किंवा जे काय सगळे त्यामधले एक्सपर्ट्स आहेत, सब्जेक्ट एक्सपर्ट्स, त्यांनी जे काय याच्यावरती कॉमेंट्स आपण जर बघितले प्रत्येक सब्जेक्टचे, तर ते कॉमेंट्स अतिशय हॉरिबल आहेत. अत्यंत टफ पेपर. प्रत्येक पेपर हा फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बॉटनी असो, झुलॉजी असो, अतिशय लेंग्दी स्वरूपाचा तो पेपर होता. आणि त्यामुळं ह्या 2024-25मध्ये ह्यामध्ये जे काय 2 बदल गेल्या वर्षी ह्या वर्षी केलेत ॲज कम्पेअर टू 2024, 2023 हे पेपर आपण बघितले किंवा एक्झाम कंडक्ट करण्याची जी काय पॉलिसी बघितली आपण, तर त्याच्यामध्ये 2 चेंज निश्चितपणे यावर्षी केले गेले होते. एक म्हणजे टाईम, जे काय 3 तास 20 मिनिटावरून 3 तास यावर्षी टाईम ठेवला होता. आणि जे काय ऑप्शन्स होते सेक्शन Aमध्ये 35 आणि सेक्शन Bमध्ये 15 क्वेश्चन, 15 मधले 10 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे होते. तशा प्रकारचा ऑप्शन त्यांनी उडवला होता. आणि कंप्लीट 45 क्वेश्चन, 45 क्वेश्चन्स ईच सब्जेक्ट, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, अशा टाईपचा तो पेपरचा पॅटर्न होता. आणि त्यामुळं एक्झाम थोडंसे डिफिकल्टी लेवल हायर जाईल, मेरिट थोडंसं वाढेल असं सर्वांचंच प्रिडिक्शन त्या ठिकाणी होतं, संपूर्ण देशभरामधल्या सगळ्याच व्यक्तींचं. परंतु ते सगळंच जे काय प्रिडिक्शन आहे ते कंप्लीट या ठिकाणी फेल झालं दिसतं. इतकी ती डिफिकल्ट लेवल त्या पेपरची यावर्षी वाढलेली आपल्याला जाणवते. आणि पेपर डिफिकल्ट
आणि लेंग्दी म्हणजे टाईम टेकिंग क्वेश्चन्स, ह्या सगळ्या भागांचा तुम्ही जर विचार केला, क्वेश्चन पेपर आपल्याकडं हातामध्ये आज आपण दिलेला आहे, त्यातून तुमचे ते लक्षात येईल. ते सोडवताना बघणं पेपर आणि ॲक्च्युअल सोडवायला घेणं याच्यामध्ये फार मोठा डिफरन्स आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं एक अतिशय वेगळ्या प्रकारचा मेसेज ह्या आजच्या ह्या कालच्या एक्झामिनेशनमधनं आपल्याला नीटची तयारी करणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना देशभरामध्ये मिळालेला आहे. आणि आमच्यासारख्या जे काय मॅनेजमेंटची टीम असेल किंवा आपले जे काही शिक्षक असेल, आपले काही जे इन्स्टिट्यूट असेल, ते इन्स्टिट्यूटला देखील एक वेगळ्या प्रकारचा अलर्टपणा निश्चितपणे आपल्याला एक चांगल्या प्रकारचा घ्यावा लागणार. आत्ता आपल्या ज्या काही नीटच्या सगळ्या टेस्ट आपण घेतोय वीकली इन्स्टिट्यूटमध्ये, तर त्या सगळ्या टेस्ट बघत असताना तुम्ही त्यामध्ये असर्शन रिझन टाईपचे क्वेश्चन बघताय, मॅट्रिक्स मॅच टाईपचे क्वेश्चन्स बघताय, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स बघताय. म्हणजे क्वेश्चनचे जे काही मॉडेल्स आहेत ते सगळे मॉडेल आपण प्रत्येकाने प्रत्येक टेस्टमध्ये आपण कव्हर करतोय. त्या टाईपचे सेम क्वेश्चन पेपर या ठिकाणी आहेतच, लक्षात घ्या. आणि त्या प्रकारची सगळीच तयारी देशभरामधून त्या ठिकाणी चालू आहे. परंतु डिफिकल्टी लेवल आपण जर विचारात घेतला तर ती डिफिकल्ट लेवल अत्यंत टफ स्वरूपाची इथं आलेली दिसते. याचा अर्थ असा झाला की तुम्हाला तयारी करत असताना आत्ता तुम्ही जे काही प्रिपरेशन करताय त्याच्यामध्ये कितीतरी पटीनं आपल्याला अतिशय मोठी डिफिकल्ट लेवल ठेवून त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जे काही जेई मेन किंवा ॲडव्हान्स लेवलचे जे काही क्वेश्चन पेपर आपण बघतो की ज्या ठिकाणी त्या एक्झामला देखील NCERTचा सिलेबस आहे, नीटला देखील NCERTचा सिलेबस आहे. तर सिलेबस जरी कॉमन असला बट देर इज अ डिफरन्स बिटवीन द डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झामिनेशन पेपर. पण ती जी काही लेवल आहे ना जेई मेनची, तर बरेचसे जेई मेनचे क्वेश्चन्स तुम्हाला ह्या फिजिक्सच्या पेपरमध्ये बघायला मिळतील. जुने क्वेश्चन पेपरमधले पेपर्स क्वेश्चन्स, हे लक्षात घ्या. अशा टाईपचा तो क्वेश्चन आहे. त्यामुळे आपल्याला निश्चितपणे अतिशय डिफिकल्टी लेवल हायर असणाऱ्या क्वेश्चनची प्रिपरेशन करावी लागणार आहे. तर आणि तरच आपल्याला कुठेतरी ते एक मेडिकलचं जे काय आपण ड्रीम ठेवून काम करतोय ते ड्रीम तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्णत्वास जाऊ शकेल, अदरवाईज नॉट, हे लक्षात घ्या. नो डाऊट सगळीकडे पेपर टफ गेलेला असल्यामुळं डेफिनेटली यावर्षी मेरिट अतिशय कमी येणार आहे. पण मेरिट जरी कमी येणार असलं तर पुढच्या वर्षी निश्चितपणे जे काय आत्ता जो काय पेपरचा आपण पॅटर्न बघतो त्या पेपरच्या पॅटर्नला अनुसरून सगळेच विद्यार्थी ते काय जे काय मोड ऑफ प्रिपरेशन ज्याला म्हणतो आपण ते डेफिनेटली सगळेजण चेंज करणार आहेत. आणि त्यामुळे अशा क्वेश्चनमध्ये देखील निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचा स्कोर ते डेव्हलप करू शकतील पुढच्या वर्षी. कारण निश्चितपणे त्यांना एक साईन मिळालेला आहे, एक सिग्नल मिळाला आहे की असे देखील क्वेश्चन आम्ही टाकू शकतोय NTA माध्यमातून नीटच्या एक्झामला. त्यामुळे तुम्हाला या प्रकारचे देखील क्वेश्चनची प्रिपरेशन हे करून ठेवावं लागणार आहे. आणि ही प्रिपरेशन करणं हे निश्चितच अत्यंत जीव घेणं काम आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण फिजिक्सचा पेपर आपण बघितला तर नीटची एक्झाम चालू झाल्यापासून कधीही या प्रकारचा टफेस्ट असा पेपर नीटला एकदाही आलेला नाही आहे, हे लक्षात घ्या. केमिस्ट्रीचा पेपर अतिशय त्याच्यामधली जे काही लँग्वेज आहे काही क्वेश्चनच्या बाबतीत, इनऑर्गॅनिकचा आपण जर भाग बघितला त्याच्यामध्ये जे काय क्लबिंग केलेलं आहे कन्सेप्टचं, ते क्लबिंग जे बघतोय आपण, तर निश्चितपणे अतिशय ती विद्यार्थी एक्झामला पेपर देत असताना अत्यंत एक्झॉस्ट झालीत, मुलं थकलेली आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे हा जो काय थकणं प्रकार आहे ना तो निश्चितपणे आपल्याला एक एक्झामला सामोरं जात असताना त्याची तयारी करत असताना आपली मेंटली अत्यंत चांगल्या प्रकारची स्टॅबिलिटी पाहिजे, अत्यंत आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे, अतिशय चांगली आपली तयारी असायला पाहिजे, अत्यंत आपल्याकडं चांगल्या प्रकारचं स्पीड असायला पाहिजे आणि आपला स्टडी कन्सेप्ट अत्यंत स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर आणि तरच आपण अशा प्रकारच्या एक्झामला चांगल्या प्रकारे फेस करू शकतो, हे लक्षात घ्या. मग फिजिकल आणि मेंटल हा जो काही जी काही स्टॅबिलिटी आहे ना ती स्टॅबिलिटी चांगल्या प्रकारे येण्यासाठी आता मॅडमने एक फार सुंदर वाक्य त्या ठिकाणी बोलल्या की याच्यामध्ये जे विद्यार्थी संपूर्ण देशभरामध्ये काही जे काही ऑनलाईनचं फॅड दिसतं, घरात AC बसून ऑनलाईनचे सगळे व्हिडिओ बघून अभ्यास करणं, हा जो प्रकार आहे ना तो प्रकार त्यांचे तर अक्षरशः निश्चितपणे दांड्या उडलेले आहेत, हे लक्षात घ्या. तुमच्यासारखे विद्यार्थी फिजिकली इथे येतात, एक्झर्शन त्या ठिकाणी होतं, शिक्षक तुम्हाला वर्गात शिकवत असतात, फेस रिडिंग 1 to 1 होत असतं, त्या शिक्षकांना समजतं वेदर द स्टुडंट्स आर कॅप्चरिंग अवर टीचिंग ऑर नॉट. फेस रिडिंग करून आपलं त्यांना समजू शकतं ही जे काय ॲक्च्युली जे काय टीचिंग लर्निंगची जी काय प्रोसेस आहे
म्हणजे परंपरागत चालत आलेली ती जी काय आपण इथं फॉलो करतो. तुमचे डाऊट सेशन असतील, तुम्हाला नेमकं कशा प्रकारे इथं कंटिन्युअस बेंचवरती बसून जे काही इथं टीचिंग केलं जातं शिक्षकांच्या माध्यमातून, हा जो सगळा जो पॅटर्न आहे ना, डाऊट सेशन असतील, आपल्या रेग्युलर वीकली टेस्ट असतील, या प्रकारानंच निश्चितपणे तुमच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची निश्चितपणे स्टॅबिलिटी चांगल्या प्रकारे निर्माण होणार आहे. परंतु पेपर जरी डिफिकल्ट आला असला किंवा मेरिट जरी डाऊन होणार असलं तर डेफिनेटली श्रद्धाची जे काय ट्रॅडिशन आहे, जी काय परंपरा आहे रिझल्ट चांगल्या प्रकारे लागण्याचा, त्या रिझल्टला मात्र कुठंही धक्का अजिबात लागणार नाही असं आमचं ठामपणे मत आहे. कारण पेपर टफ हा सगळीकडे गेलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे आपल्याकडे जे काही विद्यार्थी गेल्या वर्षी होते त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचे जे काय फ्रेंड सर्कल इतर ठिकाणी होते ते डेफिनेटली त्यांचा स्कोर जर 550 असेल तर आपल्या विद्यार्थ्यांचा डेफिनेटली 560 पर्यंत विद्यार्थी 100% जाणार आहेत. इतकं त्या विद्यार्थ्यांच्याकडनं पेपर्स आपण सॉल्व्ह करून घेतले होते, इतकी त्यांचा रिव्हिजन प्रोग्राममध्ये व्हरायटीज ऑफ टाईप्स ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस त्यांच्याकडनं आपण करून घेतली होती. त्यामुळे त्या सगळ्या प्रकारचा बेनिफिट त्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे तो झालेला आहे. पेपर टफ जरी गेला असला तर डेफिनेटली मेरिट कमी येणार आहे आणि त्यामुळे त्या कमी मेरिटचा डेफिनेटली या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचा फायदा 100% होईल. थोडंसं क्वेश्चन पेपरच्या बॅकसाईडला बहुतेक कदाचित एखादं ब्लँक पेज आपल्याकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्या पेजवरती काही पॉईंट्स तुम्ही कृपया नोट करून ठेवा. मी सगळं इथं ॲनालिसिस दाखवतोय ते सगळं डिटेल व्हॉट इज द ॲक्च्युली डिटेल ॲनालिसिस ऑफ एव्हरी सब्जेक्ट आणि एव्हरी सेक्शन, हे सगळं आपण त्या ठिकाणी तुम्हाला जरा या ठिकाणी व्यवस्थितपणे ते नोट करून ठेवा. तुम्हाला स्टडीसाठी एक चांगल्या प्रकारचे त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकेल. नीट 2025 ॲनालिसिस क्वेश्चन डिस्ट्रीब्युशन दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये बायोलॉजीचा जो काय पेपर होता कालचा, त्या बायोलॉजीमध्ये 44% क्वेश्चन्स ही 11th वरती होते. हे दोन कॉलम जे दिसतात ना, तो पहिला जो ब्ल्यू डार्क कॉलम आहे ना, ही स्ट्रीप ती 11th स्टँडर्डच्या सिलेबसवरची आहे आणि फेंट ब्ल्यू जे दिसतं आपल्याला स्काय ब्ल्यू टाईप, तर हा जो पोर्शन आहे तो 12th सिलेबसवरचे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे 44% 11th आणि 56% 12th स्टँडर्ड असं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन कालच्या पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. केमिस्ट्रीमध्ये 42% फ्रॉम 11th स्टँडर्ड आणि 58% फ्रॉम द 12th स्टँडर्ड सिलेबस. त्यानंतर फिजिक्ससाठी 49% फ्रॉम 11th स्टँडर्ड अँड 51% फ्रॉम द 12th स्टँडर्ड सिलेबस. हा एक भाग इथं लक्षात या ठिकाणी तुम्ही ठेवायचा आहे. नेक्स्ट एक फार महत्त्वाचं ॲनालिसिस आहे. नीट 2025 ॲनालिसिस डिफिकल्टी लेवल या ठिकाणी दाखवलेली आहे. बायोलॉजीचा पेपर या ठिकाणी बघा. तर बायोलॉजीसाठी आपण जर पाहिलं तर बायोलॉजीच्या पेपरमध्ये साधारणपणे टोटल जे 90 क्वेश्चन्स होते त्या 90मध्ये 53 क्वेश्चन्स इझी होते. त्यानंतर 31 क्वेश्चन्स मॉडरेट आणि 6 क्वेश्चन डिफिकल्ट. ते डायग्राम काय काढू नका, ओनली नोट द डिफिकल्ट, इझी अँड मॉडरेट क्वेश्चन्स, क्वेश्चन नंबर्स थोडी लिहून ठेवा. फिजिक्स सब्जेक्टमध्ये 13 क्वेश्चन्स इझी होते, 17 मॉडरेट, फक्त 13 सोपे होते क्वेश्चन फिजिक्समध्ये आणि डिफिकल्ट क्वेश्चन्स होते 15. म्हणजे तुम्ही मॉडरेट हा जो काय प्रकार मी दाखवतोय, मॉडरेट म्हणजे तुम्ही पेपर नंतर आपण पाहायचं आहे किंवा तुमच्याकडे हातामध्ये क्वेश्चन पेपर पण दिलेला आहे, तर मॉडरेट यू ट्रीट ॲज अ डिफिकल्ट हे लक्षात ठेवा. त्यामुळे फक्त 13 क्वेश्चन आता तेवढेच इझी क्वेश्चन्स आहेत. आणि केमिस्ट्रीचा विचार आपण केला तर 11 ओनली क्वेश्चन्स आर इझी क्वेश्चन्स, 26 आर मॉडरेट आणि 8 क्वेश्चन्स वॉज डिफिकल्ट. हे डिफिकल्ट, मॉडरेट आणि इझी क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहिलं तर नीट 2025 ॲनालिसिस सिलेबस वाईज डिस्ट्रीब्युशन दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ही जे काय स्ट्रीप आपण बघतोय व्हाईट स्ट्रीप व्हर्टिकल दाखवलेली आहे. तर इट इज बियॉन्ड NCERT आणि हा जो काय डार्क आपल्याला ब्ल्यू कलर दिसतो इट इज विदिन द NCERT. म्हणजे NCERTच्या बाहेरचं किती होतं आणि NCERTच्या सिलेबसमधलं किती होतं. आय एम नॉट टेलिंग अबाउट NCERT बुक, NCERT सिलेबस म्हणतोय, हे लक्षात घ्या. महत्त्वाचं म्हणजे NCERT इथं आता बायोलॉजीचा कंप्लीट 100% पेपर हा NCERTच्या बुकमधनं आलेला आहे असं मला म्हणायचं नाही आहे. NCERTने जो सिलेबस डिझाईन केलेला आहे
एकही कन्सेप्ट जो आहे तो NCERTच्या पुस्तकात जो आहे तो सगळ्या कन्सेप्टला कवर करून तो पेपर सेट या ठिकाणी केला गेला होता, हे थोडंसं लक्षात घ्या. त्यानंतर फिजिक्समध्ये फक्त 1 क्वेश्चन हा बियॉन्ड NCERT होता आणि 44 क्वेश्चन्स हे विदिन NCERT म्हटले होते. NCERT पुस्तक नव्हे, NCERT सिलॅबस, हे लक्षात घ्या. म्हणजे NCERTच्या सिलॅबसमध्ये जे कन्सेप्ट दिलेत, ऑल कन्सेप्ट्स आर कवर्ड इन द क्वेश्चन पेपर. त्यानंतर केमिस्ट्रीचा आपण जर बघितला भाग तर 1 क्वेश्चन इज बियॉन्ड NCERT अँड 44 क्वेश्चन्स आर विदिन NCERT सिलॅबस. हे थोडंसं सिलॅबस वाईज या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी आहे. तर इथं तुम्हाला मी NCERTचा उल्लेख करतोय, याचा अर्थ NCERTचं बुक रीड करणं म्हणजे आपलं काम संपणार आहे अशातला भाग नाही आहे. कारण आपल्या देशभरामध्ये जे काय परवा काल 23 लाखाच्या दरम्यान विद्यार्थी बसले होते, त्यामध्ये असे काही विद्यार्थी 3-4 लाख 100% सापडतील की त्यांना NCERTचं पुस्तक तोंडपाठ आहे, तोंडपाठ केलं होतं. मग त्यांना काय पेपर इझी गेला आहे का, त्यांना 720 आउट ऑफ 720 मार्क पडणार आहेत का, नेवर. हे लक्षात घ्या. NCERTचा फक्त आपल्याला जो काही सिलॅबस आहे तो सिलॅबसवरून आपल्याकडं श्रद्धाच्या ज्या नोट्स आहेत की ज्या NCERTच्या सिलॅबसवरनं कंप्लीट इलॅबोरेट करून तुम्हाला त्या ठिकाणी नोट दिलेल्या आहेत ना, त्याचं तुम्हाला अत्यंत डिटेल स्टडी करावं लागणार आहे. आणि ते करणं किती टफ आहे, कारण ते मटेरियल किती लेंदी आहे हे तुम्हाला चांगलं अभ्यास करताना समजतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट युनिट वाईज क्वेश्चन डिस्ट्रीब्युशन दाखवलेलं आहे कालच्या पेपरचं. ह्याच्यामध्ये केमिस्ट्रीचा जर आपण भाग बघितला तर त्याच्यामध्ये 3 सेक्शन्स आहेत, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, फिजिकल या प्रकारे. आणि प्रत्येक 11th आणि 12thमध्ये आपण बघितलं तर असे 6 टोटल सेक्शन होतात. तर हा एक भाग तुम्ही लक्षात घ्या, इथं लिहून ठेवा तुमच्या नोट पेजवरती. इनऑर्गॅनिक 11th स्टँडर्ड, इनऑर्गॅनिक 11th स्टँडर्ड टोटल क्वेश्चन्स आहेत 5. त्यानंतर इनऑर्गॅनिक 12th स्टँडर्ड, इनऑर्गॅनिक 12th स्टँडर्ड 10 क्वेश्चन्स होते कालच्या पेपरमध्ये. त्यानंतर ऑर्गॅनिक 11th स्टँडर्ड 6 क्वेश्चन्स होते केमिस्ट्रीचे. त्यानंतर ऑर्गॅनिक 12th स्टँडर्ड 9 क्वेश्चन्स. त्यानंतर फिजिकल 11th स्टँडर्ड 8 क्वेश्चन्स. फिजिकल केमिस्ट्री 12th स्टँडर्ड 7 क्वेश्चन्स. म्हणजे एकंदरीत फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक क्वेश्चनची संख्या आपण बघितली तर बऱ्यापैकी ती क्वेश्चनची संख्या बॅलन्सवर या ठिकाणी दिसते आपल्याला. त्यानंतर फिजिक्स आपण पार्ट बघितला तर फिजिक्समध्ये बरेचसे डिफरंट सेक्शन्स आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, मेकॅनिक्स, ऑप्टिक्स, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, मॉडर्न फिजिक्स आणि वेव्ज अँड ऑसिलेशन याच्या अंडर डिफरंट चॅप्टर्स त्यामध्ये इन्क्लूड होत आहेत. फक्त मेन थोडेसे मेजर त्याच्यामध्ये जे काही मॉडेल्स आहेत त्याची नावं लिहून ठेवा. इलेक्ट्रोमॅग्नेटिझमवरती टोटल 13 क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळतील. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम टोटल 13 क्वेश्चन्स. त्याच्यानंतर मेकॅनिक्स आपण जर बघितला तर 14 क्वेश्चन्स होते कालच्या पेपरमध्ये टोटल. त्यानंतर ऑप्टिक्सचा पार्ट बघितला तर 4 क्वेश्चन्स होते. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ मॅटर 5 क्वेश्चन्स. मॉडर्न फिजिक्स 6 क्वेश्चन्स आणि वेव्ज अँड ऑसिलेशन ओनली 3 क्वेश्चन्स. असं टोटल 45 क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बायोलॉजीमध्ये बरेचसे डिफरंट पार्ट्स आहेत, फार तर लिहून ठेवा. स्ट्रक्चरल ऑर्गॅनिझम अँड प्लांट्स अँड ॲनिमल डार्क ब्ल्यू 7 क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन पेंट ब्ल्यू आहे बघा, देर आर 11 क्वेश्चन्स. प्लांट फिजिओलॉजी अगेन ब्ल्यू 5 क्वेश्चन्स आहेत. ह्युमन फिजिओलॉजी 7. त्यानंतर रिप्रोडक्शन 12 क्वेश्चन्स. जेनेटिक्स अँड इव्होल्युशन 11. ओके. बायोलॉजी इन ह्युमन वेलफेअर 9 क्वेश्चन्स. बायोटेक्नॉलॉजी 9 आणि इकॉलॉजी 9. हे टोटल 90 क्वेश्चनचं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन दाखवलेलं आहे. हा एक पुन्हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे, टाईप ऑफ क्वेश्चन्स. फक्त हे टाईप लिहा. MCQ सिंगल करेक्ट टाईप ऑफ क्वेश्चन्स, हे फार आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. MCQ सिंगल करेक्ट, दिज आर द टाईप ऑफ क्वेश्चन्स. MCQ सिंगल करेक्ट. त्याच्यानंतर मॅट्रिक्स मॅच, असर्शन रिझन, स्टेटमेंट टाईप ऑफ क्वेश्चन्स,
आणि मल्टिपल स्टेटमेंट्स एवढे क्वेश्चनचे टाईप या ठिकाणी होते. आता मॅट्रिक्स मॅथ्स असर्शन रिझन मल्टिपल स्टेटमेंट सगळं आपल्याला माहिती आहे आणि टाईप सगळे सोडले तर बाकीचे सगळे आपण सिंगल क्रेडिटमध्ये आपण मोजतोय. सिंगल क्रेडिट याचा अर्थ इझी क्वेश्चन नव्हे हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पुढं तुम्ही 3 कॉलम्स करा. बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री. फर्स्ट कॉलम बायोलॉजीचा घ्यायचा आहे. त्यामध्ये MCQ सिंगल करेक्ट 51 क्वेश्चन्स होते. फिजिक्सला 45 क्वेश्चन्स ऑल. फिजिक्सचा पेपर जर तुम्ही बघितला तर ते सगळं सिंगल करेक्ट MCQ. त्यामध्ये स्टेटमेंट, मॅट्रिक्स मॅच असा प्रकार कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे. त्यानंतर केमिस्ट्री 34 क्वेश्चन्स सिंगल करेक्ट. मॅट्रिक्स मॅचमध्ये बायोलॉजी 11 क्वेश्चन्स होते. फिजिक्सचा एकही क्वेश्चन नाही आहे मॅट्रिक्स मॅचवरती. केमिस्ट्रीचे 6 क्वेश्चन्स आहेत. असर्शन रिझन बायोलॉजी 5 क्वेश्चन्स, फिजिक्स 0, केमिस्ट्री 0. स्टेटमेंट टाईप ऑफ क्वेश्चन्स स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 8 क्वेश्चन्स होते बायोलॉजीचे. केमिस्ट्रीचे 4 क्वेश्चन्स. मल्टिपल स्टेटमेंट क्वेश्चन्स बायोलॉजी 15 क्वेश्चन्स अँड केमिस्ट्री ओनली 1 क्वेश्चन. क्वेश्चन पेपर आता हे पहा. फर्स्ट क्वेश्चनची लेंथ किती आहे बघा. आपल्याकडं PYQचं बुक आहे. त्या PYQच्या बुकमध्ये 2024, 2023चे सगळे क्वेश्चन्स आपल्याकडे प्रिंट केलेले आहेत. क्वेश्चन पेपर आहेत. तुम्ही तो पेपर समोर ठेवून बघा. डायरेक्ट फॉर्म्युला यूज केलेला आहे, सोडतो क्वेश्चन. तसे मात्र हे क्वेश्चन अजिबात नाही आहे. क्वेश्चन रीड केल्यानंतर हे कसं त्याला टॅकल करायचं याच्यामध्येच बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन कालच्या पेपरमध्ये झालेलं आहे हे लक्षात घ्या. हा पहिलाच क्वेश्चन पूर्णपणे सगळी दांडी उडून टाकणारा पेपर त्या ठिकाणी क्वेश्चन या ठिकाणी दिसतोय. फार टफ क्वेश्चन आहे हा. प्रत्येक क्वेश्चनची लेंथ फक्त बघत जावा. क्वेश्चन नंबर 3 यू सी द ऑप्शन्स. हे जवळपास हाफ पेज कंप्लीट इथं भरलेलं आहे बघा या क्वेश्चन 3मुळं. क्वेश्चन पेपर पण ओरिजिनल काढून बघितलं तर भयंकर लेंदी हा क्वेश्चन आहे. ऑप्शन्समध्ये बघा बरीचशी सिमिलरिटी आहे. त्यामुळं आणि हा क्वेश्चन पेपर विद्यार्थी सोडवतात कधी आफ्टर कम्प्लिशन ऑफ बायोलॉजी अँड केमिस्ट्री हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं तिथं ते क्वेश्चन पेपर आता पुढं बघायचं आहे आपण. तो इतका लेंदी पेपर आहे. तो सोडवून इकडं फिजिक्सकडे यायचं म्हणलं तर प्रचंड मी मगाशी सांगितलं ना फार मोठ्या स्टॅमिनाची त्या विद्यार्थ्यांना गरज आहे. आणि त्यामुळे ह्या एक्झामला फेस करताना एक वेगळ्या प्रकारचं आपल्याकडं तयारी असणं गरजेचं आहे. फक्त माझा स्टडी चांगला झाला आहे म्हणजे मी एक्झाम चांगल्या प्रकारे क्रॅक करू शकेन याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची गॅरंटी आज देता येत नाही आहे हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुम्हाला फार वेगवेगळ्या ॲक्च्युली स्टेजवरती आपल्याला काम करावं लागणार आहे. वेगवेगळ्या कॉर्नरवरती आपल्याला चांगली प्रिकॉशन घ्यावं लागणार आहे. तरच अशा प्रकारच्या एक्झामला आपल्याला एक चांगलं जे काय ओपनिंगसाठी जे काय आपल्याला मार्क लागतात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, एम्स असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते अचीव करता येऊ शकेल. आणि जे चॅप्टर आपले कंप्लीट झालेले आहेत डेफिनेटली आता जे काय 4 इयर प्रोग्राम आपला आहे किंवा आपल्या ज्या रेग्युलर बॅचेस आहेत M1, M2, M3 ऑलमोस्ट 70% सिलेबस इज कवर्ड. तुम्ही ट्राय करून बघा. नंबर ऑफ टेस्ट आपण घेतलेत तर त्यामधले झालेल्या सिलेबसवरचे क्वेश्चन किती तुम्हाला जमू शकतात याचा ट्राय तुम्ही घरी जाऊन जरूर करा. त्यावरती आपण बऱ्याच टेस्ट घेतलेत. म्हणजे काय लेवलचे पेपर्स या ठिकाणी आता तयार होताना दिसत आहेत. त्यामुळे याची आपल्याला एक वेगळ्या प्रकारची प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. हे सगळे क्वेश्चन्स बघा. विद्यार्थी अक्षरशः संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण थकून काल गेलेले या ठिकाणी आपल्याला रिपोर्ट मिळतोय. अत्यंत याच्यावरती विद्यार्थ्यांना प्रचंड याचा त्रास. डायग्राम बेस्ड क्वेश्चन गेल्या वर्षी नव्हता पेपरमध्ये. हे सगळ्या डायग्राम्स बघा, ग्राफ्स अतिशय कॉम्प्लिकेटेड आणि कन्फ्युजिंग सगळे ग्राफ्स आहेत. या साईडला बघा लाईक एसे असे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे इतकं लेंगदी म्हणजे आम्ही माझ्या तर आयुष्यामध्ये पहिल्यांदा असा पेपर या ठिकाणी मी बघतोय. इतका लेंगदी स्वरूपाचा पेपर फिजिक्सचा या ठिकाणी 45 क्वेश्चन्स. म्हणजे जेई मेनचा पेपर समोर ठेवून बघितला तर तो देखील तुम्हाला इझी वाटेल अशा प्रकारचा हा इतका टफ असा पेपर आहे. ऑलमोस्ट 4-5 टाइम्स डिफिकल्ट दॅन जेई मेन पेपर असं म्हणलं जातं ह्या पेपरकडे बघितल्यानंतर. म्हणजे ॲक्च्युली पेपर रीड करणं आणि ॲक्च्युली एक्झामच्या एन्व्हायरमेंटमध्ये पेपर सोडवणं देर इज अ टू मच डिफरन्स हे लक्षात घ्या महत्त्वाचं म्हणजे. त्यामुळं त्या एक्झामच्या माहोलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी हे फेस केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे प्रचंड याचा त्रास काल झालेला जाणवतो. आता हे मॅट्रिक्स मॅथचा क्वेश्चन पहा. A4, B3, C1, D2 हा ऑप्शन बघून तुम्हाला वरती प्रत्येक वेळा बघावं लागणार आहे कुठला ऑप्शन बरोबर आहे. इथनं वर जाणं, सेकंड ऑप्शनवरनं वर जाणं क्वेश्चनकडं, थर्ड ऑप्शनकडनं क्वेश्चनकडं जाणं
आणि सी द क्वेश्चन. किती मोठा क्वेश्चन आहे बघा तो. आणि हे जे नंबर टाकलेत ना साईडला ABCD या प्रकारे, अशा प्रकारचा फॉर्मॅट लास्ट इयरच्या पेपरमध्ये अजिबात नव्हता. हे तुम्ही बघा 2024चा पेपर काढून, हे लक्षात घ्या. मग अशा क्वेश्चनला तुम्ही सुरुवातीलाच काय केलं पाहिजे, या Aचा आन्सर काय येतं, फॉर एक्झाम्पल थर्ड येतं, मला माहीत नाही आहे काय येतं, थर्ड येतं. Bचं आन्सर काय येतं तर फर्स्ट येतं फॉर एक्झाम्पल. या दोन जरी जोड्या जुळल्या व्यवस्थितपणे, देन यू हॅव टू गो टू द ऑप्शन. लगेच मला ऑप्शनकडे जावं लागणार आणि तसं ऑप्शन कुठे बघावं लागणार. म्हणजे ऑप्शन टू क्वेश्चन जायचं का क्वेश्चन टू ऑप्शन सर्च करायचा, हे जे काय टेक्निक आहे ना, ते तुम्ही आपण ज्या काय टेस्ट इथं श्रद्धामध्ये घेतोय त्या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला अशा सगळ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस किंवा ते जे काय स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला डेव्हलप करावी लागणार क्वेश्चन प्रमाणे. हे थोडंसं लक्षात घ्या. प्रत्येक वेळा आपण प्रत्येक ऑप्शनकडं क्वेश्चनकडं जात बसलो, डेफिनेट इट इज अ टाईम टेकिंग प्रोसेस. हे थोडंसं डोक्यात घ्या. चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. आता करेक्ट आन्सर, आता याच्यात गिवन बिलो आर द स्टेजेस इन द लाईफ सायकल ऑफ क्वेश्चन. बघा या टाईपचे क्वेश्चन्स, किती लेंदी क्वेश्चन्स या ठिकाणी फ्रेम केलेले आहेत हे लक्षात घ्या. आणि हे रीड करणं, आन्सर फाईंड करणं, ऑप्शन व्यवस्थित फाईंड करणं, करेक्ट आन्सर शोधणं, ह्यात विद्यार्थ्यांचा जो काय ब्रेन आहे ना, तो ब्रेन कालच्या एक्झाममध्ये भयंकर थकला गेला असं ती मुलं सांगत होती सगळीकडं अक्रॉस द इंडिया. हे लक्षात घ्या. त्यामुळे इतकं पॅनिक जे काय झाले, एक्झाम झाल्यानंतर जे काय त्यांचा फीडबॅक बघतो आपण प्रत्येक वर्षी, तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतो. काही जणांना पेपर अवघड जातो आहे, काही जणांना सोपा जातो, हे चाललं असतं. पण इथं मात्र ह्या पेपरमध्ये मात्र चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांना अतिशय घ्यायला आणलेलं या ठिकाणी जाणवत आहे. हे थोडंसं लक्षात घ्या. या प्रकारच्या उच्च कोटीची तयारी आपला इथून पुढं करावी लागणार आहे. प्रचंड आपल्या पॉलिसी सगळ्या आपल्याला बदलाव्या लागतील, तर आणि तरच आपण अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करायची आपला त्या ठिकाणी सवय लागणं गरजेचं आहे इथून पुढच्या काळात. लक्षात घ्या. चुकून समजा या प्रकारचे पेपर पुढं भविष्यात सेट व्हावं लागले तर डेफिनेटली आपल्याला सगळ्यांची पंचायत होऊ शकते. आणि सगळे आता अलर्ट झालेले आहेत. ह्या एक्झाममुळे एक अद्दल चांगली सगळ्यांची घडलेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्याला अशा क्वेश्चनची तयारी सर्वजण करावं लागले आणि आपण केलो नाही तर डेफिनेटली आपण अडचणीत येणार पुढच्या वर्षी. लक्षात घ्या. त्यामुळे हे काय, ह्या वर्षी सगळ्यांना पेपर टफ गेला आहे, मेरिट खाली येईल. मग समजा सर्वांनी या प्रकारची तयारी जर करायला चालू केले एक्सेप्ट यू, तर डेफिनेटली आपल्याला प्रॉब्लेम पुढच्या वर्षी येऊ शकतो. कारण पेपर कसा येणार आहे, काय पॅटर्न यायला लागला आहे, हे जे टाईप्स आहेत हे पूर्वीच्या पेपरमध्ये अजिबात नव्हते. स्टेटमेंट टाईपचे क्वेश्चन्स वगैरे ते JEE मेनला असायचे पूर्वी, नीटला कधी यायचे नाहीत, अगदी प्रमाण कमी असायचं. आता संख्या मात्र प्रचंड वाढायला लागलेली आहे या टाईपच्या क्वेश्चनची. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा पेपर कुठला घेतला असेल सोडवायला, बायो. आणि बायोचा पेपर सोडवत सोडवत मुलं खाली गेलेत, एंडला गेलेत. आणि एंडला बघा व्हॉट इज अ टाईप ऑफ क्वेश्चन्स, सो हॉरिबल. आणि ती विद्यार्थ्यांची तिथं जे काय ब्रेनचं युटिलायझेशन झालं असणार आहे ते प्रचंड प्रमाणात झालं असणार. युटिलायझेशन टू सॉल्व, टू टॅकल, टू थिंक ऑन दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स. लक्षात आलं का. आणि थकलेल्या ह्या सगळ्या मूडमध्ये हे सगळं कंप्लीट करून स्टुडंट कुठं गेलेले आहेत, कोणता सब्जेक्ट, केमिस्ट्री ओपन करा. आणि मला सांगायला आणखीन एक मी पॉईंट विसरलो की बायोलॉजीचा तुम्ही जो काय आत्ता पेपर बघितला, तुमच्याकडं 2024चा पेपर आहे, त्या पेपरमध्ये 2023चा पेपर आहे तुमच्याकडं त्या पेपरमध्ये, आणि 2025मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट अँड ड्रास्टिक चेंज कोणता आहे माहिती आहे का. तर ह्या आजच्या पेपरमध्ये, काल जो झाला त्या पेपरमध्ये बॉटनी आणि झुलॉजी जे क्वेश्चन होते ना, ते क्वेश्चन पूर्वीच्या पेपरमध्ये सेपरेट असायचे. बॉटनीचे कंटिन्युअस क्वेश्चन असायचे, देन झुलॉजी, और झुलॉजी कंटिन्युअस, देन बॉटनी. काही प्रमाणात थोडे थोडे मिक्स असायचे, काही चॅप्टर कॉमन आहेत बॉटनी झुलॉजीमध्ये, हे तुम्हालाही चांगला माहिती आहे. पण ह्या पेपरमध्ये कम्प्लिटली जे काय 90 क्वेश्चन्स बेस्ड ऑन बॉटनी झुलॉजी आपण बघतोय ना, ते सगळे शफल केले होते, सगळे मिक्स क्वेश्चन. म्हणजे एक दोन क्वेश्चन बॉटनीचे झाले की लगेच झुलॉजीचा क्वेश्चन आहे, झुलॉजी झालं की लगेच बॉटनीचा क्वेश्चन आहे. म्हणजे याचा अर्थ त्या विद्यार्थ्याला बॉटनीतनं झुलॉजीमध्ये जम्प करावं लागतंय, झुलॉजीमधनं बॉटनीकडे जम्प करावं लागतं. हे जे काही जम्पिंग आहे ना, ते जम्पिंग म्हणजे जमिनीवरती
उड्या मारण्याचा तो कार्यक्रम नव्हे. त्या ब्रेनला त्याला किती त्रास झाला असेल आणि किती त्याला ते कन्सेप्ट पुन्हा आठवावे लागले असतील याचा तुम्ही गांभीर्यपूर्वक विचार करा. इट इज सो हॉरिबल असं माझं मत आहे. हे लक्षात घ्या महत्त्वाचं म्हणजे. आणि अशा या परिस्थितीमधून तो विद्यार्थी जातोय केमिस्ट्रीकडं, की केमिस्ट्रीमध्ये पुन्हा आपण संख्या जर बघितली तर त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचे फार कमी प्रमाणामध्ये इझी क्वेश्चनची संख्या आहे. आणि केमिस्ट्रीचा पेपर तुम्ही पुन्हा बघा. केमिस्ट्रीचा पेपर चालू होते कुठून? क्वेश्चन नंबर 46 पासून. हे सगळे आपण क्वेश्चन्स बघितले. क्वेश्चन नंबर 68 पहा, 69 पहा, 70 पहा, 71 पहा. हे सगळं जे पेज आहे ना 68 पासून 74 पर्यंत कुठंही रिलॅक्सेशन दिसत नाही आहे. कुठेही रिलॅक्सेशन दिसत नाही आहे. म्हणजे इथं जो काय विद्यार्थ्यांना क्वेश्चन पेपर सोडवताना जे काय आपण बघतोय ते निश्चितपणे अतिशय त्याला एक तारेवरची कसरत 100% तिथं करायला लागली असणार आहे. आणि या सगळ्या फेजमध्ये हा जो काय पेपर आहे तो साधारणपणे 50 ते 60 मिनटं त्याला निश्चित लागले असतील. बायोलॉजीला किमान एक 60 मिनटं लागले असतील. आणि हे जे काय 2 तास घालवलेले आहेत किंवा पावणे 2 तास ते जे इथं गेलेले आहेत ना, तर ते गेल्यानंतर जेव्हा ह्या 2 सब्जेक्टकडनं तो फिजिक्सकडं जातोय तर त्यामध्ये फिजिक्सचे आपण क्वेश्चन मगाशी इथं बघितलेले आहेत. अक्षरशः एसे लिहावा अशा टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे क्वेश्चन्स आपल्याला फिजिक्समध्ये बघायला मिळतील, की जिथं डायरेक्ट कुठंही अगदी एक 15-16 क्वेश्चन सोडले तरी इतर सगळ्या क्वेश्चनमध्ये अतिशय कन्सेप्ट जे स्ट्रॉंग आहेत, ज्याला चांगल्या प्रकारचं कॅल्क्युलेशनला स्पीड आहे, चांगल्या प्रकारे त्याला अंडरस्टँडिंग झालेलं आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना लॉजिकल थिंकिंग ज्याचा अतिशय स्ट्रॉंग आहे अशा विद्यार्थ्यांना त्या जमण्यासारखे ते क्वेश्चन्स आहेत. आणि कालच्या रिपोर्टप्रमाणे एक साधारणपणे 25 ते 30 क्वेश्चन ह्या विद्यार्थ्यांना सुटतील. टॉपच्या विद्यार्थ्यांना अगदी थोडंसं हॅपीली अशा प्रकारचा पेपर आहे, की जिथं आम्ही नेहमी म्हणतोय की तुम्ही 45च्या 45 क्वेश्चन सोडवले पाहिजेत. अपेक्षा जी आपण टॉप विद्यार्थ्यांच्याकडनं करतोय ती कुठेतरी निश्चितपणे त्याला कुठेतरी ते क्रॅक गेलेलं आहे असं या ठिकाणी जाणवतं. केमिस्ट्रीचा पेपर कव्हर करणं आपण ॲक्च्युली सांगताना नेहमी असं सांगतोय, बरीचशी मॅनेजमेंटची टीम आपल्याला सांगते की बायोलॉजीचा पेपर तुमचा 40 मिनिटात झालाच पाहिजे, 45 मिनिटात झाला पाहिजे असं आपण अपेक्षा करतोय. पण हा पेपर आपण जर बघितला तर या प्रकारचा पेपर 40-45 मिनिटात कव्हर करणं ही निश्चितपणे किती मोठं टास्क आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं. केमिस्ट्रीसारखा पेपर आम्ही अपेक्षा करायला लागलोय की 45 मिनिटमध्ये झाला पाहिजे, 45 क्वेश्चन्स, बिकॉज इट इज अ थेरॉटिकल सब्जेक्ट. पण हे क्वेश्चनचं नेचर आपण जर बघितलं तर त्या प्रकारच्या क्वेश्चनला आपल्याला आता इथून पुढं एक वेगळ्या प्रकारची तयारी चालू करावी लागणार आहे. तरच तुम्हाला कुठेतरी अशा प्रकारच्या क्वेश्चनला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे सगळा जो अखंड पेपर आहे ना तो निश्चितपणे टाईम टेकिंग असा तो ॲक्च्युली क्वेश्चन पेपर होता. आणि त्यामुळं एक 550, 550, 560, 70 हा जो काय स्कोअर आहे तो डेफिनेटली एक अतिशय बेस्ट स्कोअर म्हणून ह्या स्कोअरकडं ह्या वर्षी बघितलं जाईल हे लक्षात घ्या. महत्त्वाचं म्हणजे ॲक्च्युली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा जो काय डोअर आहे तो त्यांच्यासाठी 100% आपण ओपन, त्या ठिकाणी असणारे मार्क त्यांना 100% मिळतील, आम्हाला त्याची खात्री आहे. आज मेडिकलला ॲडमिशन मिळवणं हे इयर बाय इयर सोपं नाही आहे, तर ते डिफिकल्ट होत चाललेलं आहे. एवढाच संदेश ह्या एक्झामच्या माध्यमातून कालच्या आपल्याला निश्चितपणे घ्यावा लागणार आहे. सगळीकडं पूर्णपणे जेवढ्या इंडियामध्ये इन्स्टिट्यूट्स आहेत ज्यांनी कायम मोठे रिझल्ट दिलेले आहेत, आपल्यासारखी संस्था आहे, इथं अतिशय मोठे बदल आपल्याला सगळ्यांनाच आपण सगळ्या पॅटर्नमध्ये आपल्याला करावा लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे. हे फार अवघड आहे. जेई मेनचे क्वेश्चन मला जमत नाहीत, मला सुटत नाहीत, फिजिक्स मला अवघड जातं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढून टाका आणि कष्ट केल्याशिवाय आपल्याला कुठलाही याच्यामध्ये मार्ग अजिबात राहणार नाही हे थोडंसं डोक्यात ठेवा. स्टॅबिलिटी कशी आपली वाढवली पाहिजे, आपला कॉन्फिडन्स कसा वाढवला पाहिजे याच्यावरती आपण काम करणं गरजेचं आहे. नाहीतर एक्झाममधला जो काही फिअर फॅक्टर आहे ना त्या फिअर फॅक्टरमुळं देखील बरेचसे प्रॉब्लेम बऱ्याच विद्यार्थ्यांना झालेले दिसत आहेत. हा सगळा पेपर बघून जे चांगले विद्यार्थी आहेत ना त्यांना देखील प्रचंड त्याचा त्रास झाला आहे. ते सगळे विद्यार्थी पेपर बघून देखील ब्लँक झालेले आहेत. अशी देखील परिस्थिती बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत देशभरामधून आपल्याला ऐकायला
मिळते आणि त्यामुळे थोडंसं ह्या सगळ्या लेवलवरती आपल्याला काम इथं करावं लागणार आहे आणि तिची सगळी प्रिकॉशन निश्चितपणे आपण स्पर्धाच्या माध्यमातून घेणार आहोत. ते अतिशय आता इथनं पुढं डिफिकल्ट लेवल आपल्याला वाढवावी लागणार. याचा अर्थ असा नव्हे की पेपर पुढच्या वर्षी असाच टफ निघेल, पण काही सांगता येत नाही. त्यामुळं प्रिकॉशन आपल्याला घेताना जे काय आपण एखाद्या युद्धामध्ये जसं करतो की गेल्या वर्षी त्या अपोजिट टीमनं कोणकोणत्या प्रकारचे वेपन्स वापरून विजय मिळवला आहे, तर ते वेपन्स बघून आपण त्याच्यासाठी प्रोटेक्शन काय घेतलं पाहिजे, आपण काय काळजी घेतली पाहिजे, आपण याचा विचार करून आपल्याला काम हे करावं लागणार. या प्रकारचे क्वेश्चन काही प्रमाणात आले तर आपल्याला ते सोडवता आले पाहिजेत, हे लक्षात घ्या. आज 15-15, 16-16 क्वेश्चन डिफिकल्ट क्वेश्चन म्हणून आपण बघतोय. हे सगळे आपण जर मायनस केले तर सगळा स्कोर आपण पकडला 130 क्वेश्चन फिजिक्सचे 120 अबाव जाणं हे निश्चितपणे 30 क्वेश्चन म्हणजे 120 मार्क होतात. 120 अबाव स्कोर करणं हे अतिशय टिपिकल होऊन या ठिकाणी बसलेलं आहे. केमिस्ट्रीसारख्या सब्जेक्टला 140-130च्या वरती जाणं हे टप होऊन बसलेलं आहे. बायोलॉजीसारख्या पेपरमध्ये जे शेवटी आपण बघतोय जे काय थोडेसे 7-8 क्वेश्चन डिफिकल्ट म्हणून दाखवलेलं आहे या ॲनालिसिसमध्ये, ते क्वेश्चन सोडले तर साधारणपणे जिथं आपण बायोलॉजीला 360 पैकी 360ची आपण अपेक्षा करायला लागलो आहे. गेल्या वर्षी आपल्याकडं झूलॉजीमध्ये 22 विद्यार्थी होते, 180 आउट ऑफ 180. आपल्याकडं जो काही यश पोद्दार आहे त्याला 355 मार्क होते. 360 पैकी 360 मार्क पडणारे काही विद्यार्थी आपल्याकडे बघायला होते, पण तसे विद्यार्थी आता इथं बघायला मिळणार नाही आहेत. संपूर्ण देशभरामध्ये 320 ते 340च्या मध्येच त्या विद्यार्थ्यांचा मार्क बायोलॉजीचे राहतील, असा एक डिफिकल्ट क्वेश्चनच्या लेवलवरनं ते सगळं समजतं. त्यामुळं तुम्ही अत्यंत तुमची जी काय पॉलिसी आहे ना ते अतिशय मोठी चेंज करणं गरजेचं आहे. पॉझिटिव्हिटी तुमची वाढवणं गरजेचं आहे, अभ्यास वाढवणं गरजेचं आहे. आणि इथं मॅनेजमेंटकडनं ज्या तुम्हाला सूचना मिळतात त्या सूचना स्ट्रिक्टली आजपासून तुम्ही फॉलो केलाच तर आणि तरच तुम्हाला पुढच्या वर्षी जो काय 2026ला येणारा जो पेपर आहे तो पेपर निश्चितपणे सोपा जाईल आणि अतिशय चांगल्या प्रकारचा स्कोर आपला रेस करता येऊ शकेल, की जेणेकरून जे तुमचं ड्रीम आहे, तुमच्या पालकांचं ड्रीम आहे, आम्हाला जो काय आनंद आहे तो निश्चितपणे तो एक चांगल्या प्रकारचा साकारता येऊ शकेल. थँक्यू.